उपमा बनायचा आता. आता हे मळीतो. आता हे मैदा घेतलाय मळायला. मैदा घेतला ना तेवढी साखर घेतली. दुधात मळीतो. तिने पाण्यात मळलं तरी घेऊन. आता हे पाण्यात मळलं तर चालेल, पण दुधात मळीचे ना. दुधात मळीचे ती चव येते दुधात मळ्यावर. ते तूप घेतलंय मळायला. आजीने ह्या ग्लासाने सगळं माप घ्यायला लावलं होतं. आता ह्या ग्लासाने जेवढा आता मैदा घेतला, म्हणजे जेवढा मैदा घेतला तेवढ्याच मापाने आजीने ही साखर पण घ्यायला लावली. आता मैद्यामध्ये आजी तूप टाकून मळते आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आधी मैद्यात तूप टाकते आहे, म्हणजे तुपाचं मोहन तूप वितळून घ्यायला लावलं होतं आजीने. तूप लावून घेतलंय मैद्याला. आता आजीने सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं तूप लावलं आणि असा आजी म्हणे आता आजी म्हणती असा तुपाचा मुटका झाला पाहिजे, असं एवढं तूप टाकायचं आहे. आता चवीला मीठ टाकीचे एवढं थोडं टाकलंय. आता थोडं टाकला मळायला. पतीला कणिक मळतो का तशी मळीते आता. आता आजीने काय केलं, तुपाचं मोहन टाकलं, त्यानंतर सोडा टाकला, चवीला थोडंसं मीठ टाकलं. आता सोडा टाकलाय, मीठ टाकलंय. आणि आता थोडं थोडं दूध टाकून आजी हो मैदा मळून घेत आहे. आता आवडीनुसार याच्यात थोडीशी वेलची पूड किंवा सुंठ जायफळ पूड टाकली तेही चालती. आता आपली चुलही मस्त पेटलेली आहे इकडं, आणि चुलाशी वाजती, त्याचा जाळ लागलाय त्याच्यामुळे चांगला. आता हे आजीचं मळून झालेलं आहे. तुपाच्या वाटी खाली झाकून ठेवते. जर की झाकून ठेवते. तुपाच्या वाटी खाली झाकून ठेवलंय. मग मळू. आता आजीने हे थोड्या वेळ पीठ भिजत ठेवलेलं आहे असं वाटी खाली झाकून. कडे तापाय तुझी माझं तापली नाही ग. तेल तापाय ठेवलंय. टाकीते बघा. आता आजीने तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. भिजलं पीठ. मग लाटून घेते ना आता. लाटीते तेल राहते. आता आजी मैदाने लावते, तेल लावून आजी हे लाटून घेते. आजीने पुन्हा अशी चपाती बनवतो तसंच तेल लावलेलं आहे. आणि असं बघा अशी 4 घड्या घातलेल्या आहे आजीने. आणि पुन्हा गोल उंडा बनवून मग लाटीत आहे. आता इकडे तेल पण तापत आहे आणि आजी या लाटून पण घेत आहे. आता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, आजीने असं लाटून घेतलेलं आहे. आता लाटून झाली. आता आजी असं कापीचे कापून घेते आहे आजी. बघा असं.
अशा पद्धतीने आजीने लाटलं. हे बघा आजीने या पद्धतीने असे कापून घेतलेले आहे सगळे. म्हणजे आपण जसे शंकरपाळे बनवतो त्याच पद्धतीने, पण असे थोडेसे लांब लांब असे कापून घेतलेले आहे. हे बघा असे. आता ते तळायचे. तापलं नाही. आता आजी त्याला सोडून पाहते. आणि गॅस किंवा चुलीवर बनवत आलं. गॅस एकदम जाळ कमी केलेला आहे, कारण ते तळलं गेलं पाहिजे चांगलं. ते जाळात हे करतात तळी तो. आता आजी म्हणते, आजी तळून घेते. आजी म्हणते कमी जाळामध्ये तळायचं आहे. कुर्मा आता मस्त असे पातळ लाटले होते, पण मस्त थोडा सोडा टाकलाय आणि वत्या पण छान आहे. हा बघा मस्त फुलून येत आहे. हा बघा एकदम खुसखुशीत असं झालेलं आहे. बघा तळलेलं आहे. एक तेल तापलं आहे का नाही पाहायला, पण एकदम खुसखुशीत झालेलं आहे. आता हे काढून घेऊया. बघा असं लालसर तळलेलं आहे, मस्त आतमधून पण तळले गेले. आता हे जेवढं तळलं तेवढं काढून घेऊ. चतुर्थी आहे ना आज. चतुर्थी आज गोड टाकते तळल्यात. आता मग कमी जाळामध्ये एवढ्या मैद्यात किती झाले आजी ना? हा ना. मग आता यात कढईत पाक करते. आता आजीनी कढईतलं तेल काढून घ्यायला लावलं आणि त्याच कढईत आजी पाक बनवते. आता त्यात कढईत पाक करते. पाणी साखर टाकीचे तो. टाकीत ना तिचा पाक बंद झाली. आता आजीनी पाक बंद झालाय. आता आजीनी पाण्यात घेतला आणि त्याची अशी गोळी झाली. आजी म्हणे आता पाक झालेला आहे. हे तळलेलं टाकीचे याच्यात. आता या पाकात टाकून दिलेलं आहे आजीनी. एकच म्हणजे छोटा ग्लास मैदा होता, त्याचा किती असा झालेला आहे आणि तोच विकत घ्यायला गेलं. हा बघा आजीने सगळ्या पाकात हा व्यवस्थित असा वतून घेतल्या. आता आजीने ताटात वतून असं सुट्ट सुट्ट केलेलं आहे लगेच, म्हणजे चिटकत नाही ते एकमेकांना. ताटात वतल्या आता.